एंजेलिक लाइट। एंजल माना होता है देवदूत, एंजेलिक लाइट माना देवदूतों की शक्ति। तो देवदूतों की शक्ति जो है, देवदूतों की जो शक्ति है, ये इस शक्ति से हम क्या करते हैं, साइकिक सर्जरी करते हैं, माना ऑपरेशन करते हैं किसी के अंदर में। समझो कहीं किडनी में स्टोन हो गया तो उसको रिमूव कर दे, या तो फिर गॉल स्टोन हो गया उसको रिमूव कर दे, या हार्ट में कहीं ब्लॉकेजेस है वो भी इस शक्ति से निकाले जा सकते हैं। तो ये चारों तत्वों की, पांचों तत्वों की जो शक्ति है, इसके मिला के जो बनता है उसको हम कहते हैं सेकिम। और हमारी साधना करते वक्त भी हम 4 चौकुरे जो डालते हैं, तो पहला चौकुरे ये पृथ्वी तत्व से रिलेटेड, दूसरा चौकुरे वायु तथा आकाश तत्व से रिलेटेड, तीसरा चौकुरे अग्नि तत्व से रिलेटेड, और चौथा चौकुरे जल तत्व से रिलेटेड। ऐसा करके हम पांचों तत्वों की शक्ति हमारे शरीर में भरने की कोशिश करते हैं। ये रेकी बहुत नोबल साइंस है। जैसा माँ बच्चा रोता है, माँ उसको सहलाती है और तो बच्चा चुप होता है। माँ के हाथों से जो प्रवाह बहता है उसको ही हम रेकी कह सकते हैं, उसको ही ये पांचों तत्वों की ऊर्जा सेकिम कह सकते हैं। तो ये माँ के हाथ से जो प्रवाह बहता है ये थोड़ा सा कम रहता है, मगर जो रेकी का साधक होता है, वो रेकी का साधक होता है, तो उसमें जो दीक्षा होती है उसमें सहस्त्र दल कमल, आज्ञा चक्र, कंठ चक्र और हृदय चक्र फर्स्ट लेवल में खोल दिया जाता है। तो ये खोलने के कारण इस वहां से शक्ति, जैसे ऊपर से शक्ति आती है तो हृदय चक्र तक आती है, और हृदय चक्र से हमारे हाथों द्वारा बहना शुरू हो जाती। और इसलिए जहां भी आप हाथ रखेंगे वो ठीक होगा। अपने शरीर के ऊपर हाथ रखेंगे तो आप ठीक होंगे, दूसरे के शरीर के ऊपर हाथ रखोगे तो दूसरों को ठीक कर सकेंगे। रेकी का साधक जो होता है, जो भी काम करता है, तो उसके हाथ से वो जो प्रवाह बहता रहता है, तो उस प्रवाह से सभी बातें ठीक हो सकती। माना रेकी का साधक जो भी काम करेगा, जो भी काम करेगा तो उसके हाथों से वो प्रवाह बहता रहेगा, और निर्जीव वस्तु भी है तो भी उसको मिलेगा। माना कुछ लोग चमत्कार करते हैं, कोई बैटरी डिस्चार्ज हो गई उसके ऊपर हाथ रखते तो वो बैटरी चार्ज हो जाती। ये भी बात रेकी से हो सकती है, मगर हम पब्लिकली ये नहीं बोल सकते, क्योंकि 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 इसके पीछे फिर तो वो चमत्कार हो जाएंगे और फिर लोग आपके पास में दौड़े दौड़े आएंगे और फिर क्या क्या होगा। तो ये सब नहीं होना चाहिए, और इसलिए रेकी जो है हम हीलिंग के लिए इस्तेमाल करते हैं। रेकी 5 तत्वों को भी ठीक कर सकते, जैसे कास्मोस में जो भी चक्र है, कास्मोस में जो भी तत्व है, सभी तत्वों को रेकी ठीक कर सकते। ऐसी ये अद्भुत जीवन शक्ति है। तो ये शक्ति हम तो करेंगे, और अभी थोड़ी सी साधना करेंगे। साधना होने के बाद में थोड़े देर में विद्या दीदी ज्वाइंट हो जाएंगे, तो वो तो ज्वाइंट हो गए शायद, तो वो भी आपसे कुछ बात करेंगी। उनकी तबीयत थोड़ी सी ढीली चल रही थी 3-4 दिनों से, फिर भी देखते हैं, वो अगर ज्वाइंट हो गए तो बहुत अच्छा। चलिए दोनों हाथ सामने करें, प्रार्थना करते। We call upon all divine energy to be here. We call upon Lord of 5 elements to be here. We call upon Supreme Father God Shiva and Brahma the Creator to be here. We call upon Jesus Christ, Gautam Buddha, Dr. Mikao Usui, Chujiro Hayashi, Madam Hawayo Takata, and all ascended master to be here. We call upon our spirit guide and healing guide to be here.
We call upon Mahavatar Babaji to be here, Ma Gayatri to be here. We call upon Saint Michael Archangel, Angel of Violet Fire, Saint German, Keeper of Violet Fire to be here to transform and transmit all negativity. Please come now, please come now, please come now. दोनों हाथ आज्ञा चक्र पे रखिए, जिह्वा को ऊपर चिपकाइए, गहरे लंबे सांस भरते अनुभव करें रेनबो कलर की प्रकाश शलाका हमारे सहस्त्र दल कमल के ऊपर से हमारे शरीर के अंदर आ रही है। धीरे धीरे यह दिव्य प्रकाश हमारे सहस्त्र दल कमल से आज्ञा चक्र, कंठ चक्र, हृदय चक्र से होता हुआ हमारे दोनों कंधे, हाथ के द्वारा हमारे आज्ञा चक्र को मिल रहा है। हमारे आंखों की रोशनी बढ़ रही है। ईश्वरी शक्ति मेरे साइनस को मिल रही है। मेरे नेजल साइनस, लैक्रिमल साइनस, फ्रंटल साइनस पूर्णतः ठीक हो गए। ईश्वरी शक्ति मेरे चेहरे को मिल रही है। मेरे चेहरे की त्वचा अतीव सुंदर, हेल्दी हो गई। मेरे चेहरे पे ग्लो आ रहा है। व्यक्तिमत्व प्रभावशाली हो गया। चोकुरे 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 सेहेकी 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 जोनर 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 चोकुरे चोकुरे चोकुरे। दोनों हाथ टेम्पल्स के ऊपर। यहाँ अनुभव करें ईश्वरी शक्ति मेरे ब्रेन की हर कोशिका को मिल रही है। मेरे ब्रेन के सभी सेंटर जागृत हो गए। ब्रेन के चारों लोब, फ्रंटल लोब, पैराइटल लोब, ऑक्सीपिटल लोब, टेम्पोरल लोब एक्टिवेट हो गया। मेरा मेमोरी पावर बढ़ गया, कंसंट्रेशन पावर बढ़ गया, मेरी आकलन शक्ति बढ़ गई। मेरा एक्सप्रेशन पावर बढ़ गया। मेरे ब्रेन की हर कोशिका एक्टिवेट हो रही है। मेरा शरीर स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो गया। सहस्त्र दल कमल का, कमल के ऊपर बैंगनी कलर के प्रकाश प्रकंपन देखे मेरा सहस्त्र दल कमल जागृत हो गया। अब इस पवित्रतम चक्र पर माता पिता ईश्वर का आवाहन करे। हे जगन नियंता, हे माता पिता,
हे त्रिलोकीनाथ, हे त्रिकालदर्शी, हे दयानिधि, हे करुणा सिंधु ज्योतिर्बिंदु, मेरे शरीर रूपी मंदिर में पधारो। त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। आप मेरे सब कुछ हो, आओ ना मेरे पास। हमारी आर्त पुकार सुनकर वो ब्रह्मांड नायक सप्तरंगी किरणें बिखेरता हुआ नीचे 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 आ रहा है और हमारे सहस्त्र दल कमल में समा गया। ईश्वर पिता के आने से हमारे शरीर का रोम रोम एक्टिवेट हो रहा है, हमारे सातों चक्र जागृत हो गए। ईश्वर पिता के सानिध्य को सदा महसूस करते रहना। चोकुरे चुकुरे चुकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, जोनर जोनर जोनर, चुकुरे चुकुरे चुकुरे। अब दोनों हाथ कान पे रखे, कान में पूरे शरीर से रिलेटेड पॉइंट्स है, इसे अच्छी तरह चार्ज करने के लिए मसाज करे। स्पर्श बिंदु को ईश्वरी शक्ति मिल रही है। मेरा पूरा शरीर एक्टिवेट हो गया। मेरी श्रवण शक्ति बढ़ गई। मैं मेरे अंतरात्मा की आवाज तथा ईश्वर पिता की आवाज अच्छी तरह से सुन रहा हूं और उस पर अमल करने की शक्ति ईश्वर पिता मुझ में भर रहे हैं। एक हाथ गले पे, एक हाथ गर्दन पे। अपने कंठ चक्र को अच्छी तरह चार्ज करते रहे। मेरा कंठ चक्र सुचारू रूप से काम कर रहा है। मेरा शरीर स्वस्थ चुस्त
तंदुरुस्त हो रहा है। जहां हमारा थायराइड पैराथायराइड ग्रंथियां है, यहाँ से सभी प्रकार के हार्मोन्स सुचारू रूप से सिक्रेट हो रहे, हमारा शरीर स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो रहा है। अभी हाथ शरीर के ऊपर ही रखना, साधना जारी रखे। नेक्स्ट, भी चलता रहेगा। चित्रा दीदी, अगर विद्या दीदी जॉइंट हो गए तो उनको येस, ऍक्च्युली डॉक्टर उमेश झांबरे त्यांना मी अनम्यूट करायसाठी रिक्वेस्ट पाठवली आहे. विद्याताई, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता प्लीज. दोनों हाथ हृदय चक्र पे, बोलते येस, केला आहे त्यांनी अनम्यूट. पण हॅलो हॅलो, त्यांना ते बरं नाही आहे, ते काही बोलायची त्यांची इच्छा नाही सध्या. ओके ओके, काही हरकत नाही, समजू शकते, त्यांचं खूप ट्रॅव्हलिंग झालंय, काही हरकत नाही सर. तर काय हरकत नाही, आपण सगळ्यांचे अनुभव शेअर करूया. चालेल, थँक्यू. हृदय चक्रावर हाथ ठेवा, साधना जारी रखे और सभी जन अनुभव बता सकते हैं। जिनको कुछ शेयर करना है तो हाथ खड़ा करें। और तब तक ताई अगर है, मी सगळ्यांना परमिट केलं आहे, म्हणजे ज्यांना शेअर करायचं आहे ना ते अनम्यूट करू शकता स्वतःला. ताई गीत म्हणत असाल तर म्हणा, तेपर्यंत सगळेजण काय सांगायचं, काय शेअर करायचं त्याबद्दल विचार करत राहतील. बरोबर. एक मिनिट जरा, एक मिनिट जरा. हो बिलकुल. आपल्या ग्रुप मध्ये खूप इमिनंट पर्सनॅलिटीज आहेत, परंतु अभी खुल जाओ सब. अगदी बरोबर. चष्मा चष्मा घेशील तू तिथे खुर्चीवर बसली. अरे कशी कुठे चालेल कुठे किरणताई येळणे अगर जुळले असतील तर तुम्हाला पण काही सांगायचं आहे. तयार असा? डॉक्टर किरण म्हणून आहेत. गुड मॉर्निंग काकाजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकाजी. मी आज तुम्हाला हे सांगू इच्छिते की आज मी इथे योग भट्टीसाठी मधुबनला आलेली आहे. अरे वा, छान. आणि माझ्या रूम मध्ये मी रेकीची साधना सुरू केलेली आहे. माझ्यासोबत सगळ्या रेकीची साधना करतायत. वाव. आज पहिलाच दिवस, कालच पोहोचलेली मी. अमृत वेला करून आलो आणि आता आपला क्लास सुरू केलेला आहे. व्हेरी गुड. अच्छा, तुम्ही तप
सेवा सुमिरन तप सेवा तप सुमिरन सेवा सिमरन याबद्दल थोडक्यात सांगू शकता? तप सेवा सुंदर. हा त्या दिवशी सांगितल्याचा अनुभव त्याबद्दल डॉक्टर काकाजी. हा तोच सांगा. हो हो चालेल ना. ताईंचं गीत होऊ देऊ ना हो चालेल. त्यानंतर. हा विमलताई हा, माझं सुद्धा तप सेवा सुमिरनचंच गीत आहे, कारण आम्ही तो कोर्स केलेला आहे हा, आणि मी तेच गीत आता म्हणत आहे. म्हणा म्हणा. हो ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. जो कुछ हमें मिला है प्रभु से, वितरण उसका करना सीखे. हवा प्रकाश हमें मिलता है, मेघों से मिलता है पानी. हवा प्रकाश हमें मिलता है, मेघों से मिलता है पानी. यदि बदले में कुछ नहीं देते, इसे कहेंगे बेईमानी. इसीलिए दुख भोग रहे हैं, दुख में इसमें, इसीलिए दुख भोग रहे हैं, दुख को दूर भगाना सीखे. ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. तपती धरती पर पथिकों को पेड़ सदा देता है छाया. तपती धरती पर पथिकों को पेड़ सदा देता है छाया. अपना फल भी स्वयं न खाकर जीवन उसने सफल बनाया. 10वां पहले प्रभु को देकर, बाकी स्वयं बरतना सीखे. ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. मानव जीवन दुर्लभ है, हम इसको मल से रहित बनाए. खिले फूल खुशबू देते हैं, वैसे ही हम भी बन जाए. तप सेवा सुमिरन से जीवन प्रभु को अर्पित करना सीखे. ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. असत नहीं यह प्रभुमय दुनिया, और नहीं है यह दुखदाई. दिल दिमाग को सही दिशा दे, तो बन सकती है सुखदाई.
जन को प्रभु देते हैं सब कुछ, लेकिन जन तो बनना सीखे। ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। हम भी तो कुछ देना सीखे। हम भी तो कुछ देना सीखे। काका अनम्यूट कराल तुम्ही. खूप छान काकू, खूपच छान. म्हणजे तुमच्या आवाजामध्ये खरंच धन्यवाद. खूप गोडवा आहे. धन्यवाद. अं, काका काका तुम्हाला म्यूट काढावं लागेल, तुम्ही म्यूट वर गेला. हा काका बोला. हाँ किरण ताई कुछ बताइए. हो काका. ओम शांती. ओम शांती. तप सेवा सुमिरनच्या कॅम्पला मी जुळल्यानंतर तिथली जी साधना आहे त्याद्वारे सकाळी उपवास, 12 ते 14 तासाचा उपवास, त्यानंतर 14 तासाचा उपवास सोडण्याकरिता मी हिरव्या पत्तींचा ज्यूस घेत होते आणि तो कंटिन्यू घेतल्यानंतर मध्ये मध्ये आपण फळांचा ज्यूस सुद्धा घेऊ शकतो, लौकीचा ज्यूस सुद्धा घेऊ शकतो. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला 1:30-2च्या सुमारास सलाद खात होते. संध्याकाळी 4 वाजता जर भूक लागली, 4-5 वाजता तर नाश्ता घेत होते आणि रात्री 8-8:30ला पोटभर जेवण करायची. पण नाश्ता आणि जेवताना जास्त भाजीचा समावेश आणि कमी धान्याचा समावेश असायचा. अशा प्रकारे डाएट असायचं. त्यासोबत एनिमा आणि वमन हे सुद्धा आम्ही करत होतो आणि रोज सकाळ संध्याकाळ थंड्या पाण्याने अंघोळ, हे पूर्ण शेड्यूल तपसेवा सुमिरनचं होतं. त्याचप्रमाणे जसं ताईंनी आता सांगितलं, 10वां निकालना सीखो, जे मी सांगितलं होतं अनुभवामध्ये, की आपल्या इन्कम मधील 10% जो भाग आहे तो ईश्वर चरणी अर्पण करायचा असतो, वेगळा काढून ठेवायचा, नंतर उरलेली रक्कम आपल्या कामात आणायची असते. त्यामुळे आपले सगळे अडलेले कार्य पूर्ण होत असतात. तर ते सुद्धा व्यवस्थित माझं रेग्युलर सुरू होतं. आणि तुलादान हे सुद्धा त्यात एक महत्वाची विधी आहे. तुलादान मध्ये त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वजनाच्या 1 किलो जास्त धान्य, त्याचप्रमाणे 11-21 रुपये वर्गणी आणि आपण वापरलेले वस्त्र, ज्याच्यामध्ये आपला मोह आहे, जो आपण 1 दिवस वापरला असेल किंवा 8 दिवस जरी वापरला असेल, तर ते वस्त्र त्यावर ठेवून ते जिथे भंडारी होते किंवा अन्नदान होत असते त्या ठिकाणी ते दान करायचं असते. तर याला तुलादान म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर यापासून मला बरेच फायदे झाले. तर 7 दिवसातच माझी थायरॉइडची गोळी मी कमी केली. जी 100ची गोळी होती ती 50ची सुरू झाली. बीपीची गोळी कंप्लीट बंद केली. 7 ते 8 वर्षापासून मी बीपीची गोळी घेत होती रेग्युलर, ती बंद झाली. त्यानंतर कोलेस्ट्रॉलची गोळी होती ती सुद्धा कंप्लीट बंद झाली आणि माझं वजन 10 किलो कमी झालं. जे 70 किलो माझं वेट होतं ते 60 किलोवर आलं. आणि त्या पिरियडमध्ये जवळपास मी 7 वर्षापर्यंत कंटिन्यू ही साधना करत होती. पण त्यानंतर काही कालांतराने साधना सुटत गेली. कारण कॅम्प केला, एक जोश असतो, नंतर हळूहळू रुटीन मध्ये हळूहळू सणवार येत गेले. मग असं करता करता ते साधना जरा तुटत गेली. त्यामुळे माझं वेट परत गेन झालं. मात्र माझी गोळी कुठलीच सुरू नाही झाली. अजूनही बीपी, कोलेस्ट्रॉल मी घेत नाही. थायरॉइडची गोळी पूर्णपणे, थायरॉइड जरी ठीक नाही झालं तरी कमी झालेली आहे गोळी. त्यानंतर मेरठ या ठिकाणी हे शिबिर डॉक्टर गोपाल शास्त्रीजी हे चालवतात. तर मेरठ या ठिकाणी दर रामाच्या नवरात्रात आणि देवीच्या नवरात्रात 9 दिवस उपशिबिर होत असते. तर त्याच्यामध्ये मी देवीच्या नवरात्रात गेलेले होते मेरठमध्ये. आम्ही 5 जणींचा ग्रुप गेलो होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मधुबन सारखंच वातावरण आहे, नयनरम्य. आणि तिथे पण सकाळपासून त्यांचं शेड्यूल सुरू होते. त्यामध्ये गीताचा सुद्धा एक एपिसोड वाचण्यात येतो आणि त्याचा अर्थ सांगण्यात येतं. त्या ठिकाणी 9 दिवस 8 दिवस निंबू पाण्यावरच राहावं लागतं आपल्याला. सकाळी 12 वाजता निंबू पाणी मिळतं, तुम्ही 1 ग्लास 2 ग्लास किती पिऊ शकता. आणि संध्याकाळी 7-8 वाजता पुन्हा निंबू पाणी तुम्हाला मिळत असतं.
अद्रक, निंबू पाणी, सहद असं ते ज्यूस असतो तो. बस त्याच्यावर 8 दिवस राहायचं. सुरुवातीला 1-2 दिवस जाणवतं, नंतर काहीच जाणवत नाही आणि 9व्या दिवशी ते लिक्विड मध्ये आपल्याला फूड देतात. पालक, लौकी यांचं असं लिक्विड पातळ करून ते, कारण पचायला हलकं झालं पाहिजे. कारण उपवास करणं जरी सोपं आहे, तरी तोडणं खूप कठीण आहे. उपवास ज्या पद्धतीने आपण नॉर्मल मनुष्य तोडत असतो, त्यामुळे काहीतरी जीवघात वगैरे काही होण्याची शक्यता असते. कुठलाही धोका होण्याची शक्यता असते. तर ज्यावेळेला आपण उपाशी राहतो, तर आपले आतडे कमजोर होतात, तर त्या एकदम सॉलिड फूड आपण त्यांना देऊ शकत नाही. म्हणून हळूहळू लिक्विड फूड देऊन 2-4 दिवसानंतर सॉलिड फूड घ्यायला सुरुवात करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे ही शेड्यूल आहे. तर धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला इथे माझा अनुभव शेअर करण्याची संधी दिली आणि काकाजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाही, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल सांगा, पीसीओडी बद्दल सांगा. हा, पीसीओडीचा जो त्रास होता मला, पीसीओडी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जी माझी डिस्टर्ब होती, ज्यावेळेस पासून जवळपास 8व्या वर्गापासून मला जे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झालेलं होतं, तेव्हापासून ते कधीच रेग्युलर नव्हतं. जवळपास 1 महिना 5 दिवस, कधी 1 महिना 10 दिवस असं ते यायचं. महिन्याला कधीच आलेलं नाही. पण त्याकडे तेव्हाही काही लक्ष देत नव्हतो आणि त्यांनी खूप फरक तेव्हा पडला नाही. मात्र त्रास व्हायचा आणि असंच शेड्यूल चालत होतं. लग्न झाल्यानंतरही असंच होतं, डिस्टर्ब चक्र. पण मुलं झाल्यानंतर काय झालं, की मला 2.5 3-3 महिने पिरियड्स येत नव्हते. त्यानंतर मी ॲलोपॅथी हे योग्य नाही म्हणून मी ॲलोपॅथी औषध घ्यायची. ते ॲलोपॅथी औषध जवळपास 20 दिवसाचं काहीतरी घ्यावं लागायचं आणि मग 20 दिवस की 8 दिवस काहीतरी होतं, मला लक्षात नाही ते आता. मग नेक्स्ट डे पासून परत पिरियड सुरू व्हायचे आणि नेक्स्ट टाइम पुन्हा 2-2.5-3 महिन्यापर्यंत वाट पाहायची मी, तर यायचंच नाही नॅचरल. मग परत तीच औषध घ्यायची. असं मी 2-3 महिने केलं. नंतर त्याच पिरियडला मला या कॅम्प बद्दल माहित झालं. जेव्हा मी हा कॅम्प केला, त्यानंतर आजपर्यंत सुद्धा अजून मी तपसेवा सुमिरनची साधना सुद्धा सोडली आहे आता. माझं झालेलं नाहीये करणं. तर आज मला त्या गोष्टीला जवळपास 2013 की 14 मध्ये मी पहिला कॅम्प केला होता. आजपर्यंत माझी जी सायकल आहे ती 27 ते 28व्या दिवशी आलीच पाहिजे. पूर्वी मला डेट माहित नसायची, त्यामुळे कुठेही जाताना मला खूप प्रॉब्लेम यायचा. आता 27, 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये 100% येतेच. अगदी मला कधीही असं मिस नाही झालं त्याच्यानंतर. बरोबर त्या पिरियडला येते आणि हा खूप मोठा फायदा मला झालेला आहे. तुमचं आता वय किती? आता 47 एज आहे माझं. या एज मध्ये सुद्धा बरोबर आधी कमी वयामध्ये नव्हता रेग्युलर, पण आता इतकं रेग्युलर आहे. 26, 27, 28 दिवशी येतं. खूप मोठी अचिव्हमेंट आहे ताई, खरं सांगायचं खूप म्हणजे. मोठी अचिव्हमेंट तुम्ही आहे. आता हो जेव्हा सांगत कारण आता आज हा रिअलाइज प्रॉब्लेम लेडीज मध्ये खूप जास्त वाढलेला आहे. हो, अगदी बरोबर. म्हणजे हा. मानसिक त्रास आणि ते हेक्टिक लाईफस्टाईल, त्यामुळे हा हो, प्रॉब्लेम हो, खूप हो. कॉमन झाला आहे ऍक्च्युली. हो ना. तुम्ही सांगत आता कोरिलेट करू शकत आहे आम्ही. खरंच खूप हा. मोठी अचिव्हमेंट आहे पण तुमची ही. आणि याच्या मागचं कारण म्हणजे त्यांनी समजून घेतलं की आपलं जे शरीर आहे, हे शरीर फक्त अन्नावर चालत नाही. अन्नापासून आपल्याला फक्त 10% ऊर्जा मिळते. झोपेपासून 20% ऊर्जा रिकलेक्ट होते आणि 70% ऊर्जा हे कॉस्मोस मधून हे शरीर परस्पर घेत असते. एकदा बॉडी बिल्डिंग झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण शरीर तयार झाल्यानंतर, त्या शरीराला चालवण्यासाठी फक्त जुजबी मेंटेनन्स डाएटची आवश्यकता असते. परंतु आपण खूप सारे खात असतो आणि ते बाजूला ठेवून हे तप सेवा सिमरन मध्ये अतिशय कमी आहार देऊन शरीर ठीक केला जातो. हे महत्वाचं. याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे किरणताई? चला नेक्स्ट. ताई तुम्ही म्यूट वर आहात ताई. किरण ताई तुम्ही म्यूट वर आहात. हा काकाजी माझ्यासोबत, नमस्कार काकाजी. माझ्यासोबत माझी बहीण डॉक्टर मनीषा पांडे ही सुद्धा तपसेवा सुमिरनच्या साधनेला जुळलेली होती. ती पण 5 मिनिटात आपले अनुभव शेअर करू इच्छिते, जर आपली अनुमती असेल तर. काही हरकत नाही, चला चालेल. हा मनीषा. नमस्ते काकाजी. नमस्ते. हा, ओम शांती. ओम शांती.
हा, मी पण 3 ते 4 वर्ष जवळपास तपसेवा सुमिरनची साधना केली आणि त्याचा फायदा म्हणजे माझं अडीच ते 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालं. मी पूर्ण शेड्यूल ते फॉलो केलं होतं आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि मला तसं जर पिरियड तर रेग्युलर यायचे, पण तेच कधी 4-5 दिवस लेट, 4-5 दिवस लेट असं व्हायचं, कधी 4-5 दिवस आधी व्हायचं. पण ही साधना केल्यामुळे बरोबर 28व्याच दिवशी, म्हणजे मला तारीख सुद्धा मी सांगू शकते, असं बरोबर डेट टू डेट मला 28 दिवस झाले की मला बरोबर पिरियड यायचा. आणि नंतर तर मला असे काही त्रास नव्हते, फक्त थायरॉइड आहे आणि पिरियडमध्ये थोडासा त्रास व्हायचा. तर तो थोडा काही प्रमाणात कमी झाला आणि थायरॉइडची गोळी सध्या सुरू आहे. ती बंद काही केली नाही मी, पण थोडं कमी झालेलं आहे. पण वजनासाठी खूप हे झालं, पण नंतर मी सोडल्यानंतर थोडं वजन वाढलं पुन्हा. पण याचा फायदा खूप आहे. मी पण तुलादान केलं. मी पण 10वा हिस्सा काढायची. म्हणजे यांनी म्हटलेलं आहे, तुम्ही कमाई करो अथवा न करो, लहान मुलाला जरी खाऊचे पैसे मिळाले, ₹100 मिळाले किंवा ₹1 मिळाला, तरी त्यातनं 10 पैसे तरी तुम्ही 10वा हिस्सा तुमचा वेगळा काढून ठेवावा भगवानसाठी. आणि तो मग वेगळ्या कुठल्याही कामाला यूज झाला तरी चालेल, पण तो आपला एक 10वा हिस्सा काढणं आवश्यक आहे. धन्यवाद काकाजी. धन्यवाद. धन्यवाद ताई. चित्राताई, हो हो कोणी हो, अजून आपल्या सांगा. ग्रुपमध्ये भरपूर लोक 35 लोक जुडले आहेत. मी खरंच रिक्वेस्ट करेल, तुम्ही आपला एक्सपिरियन्स पण शेअर करा. रेगीचा एक्सपिरियन्स असेल तो शेअर करा. तुमच्या स्वास्थ्य रिलेटेड कुठला एक्सपिरियन्स असेल तो प्लीज शेअर करा. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. ते परमिट केलं आहे आपण. फक्त अनम्यूटची बटन प्रेस करायची. कविता ताई आहेत. हा? कविता ताई, हा, पांडुरंग पीसी सरांनी अनम्यूट केलं. हा सर, बोला. वा, ओम बोला. शांती. ओम शांती. मी पांडुरंग पिसे चंद्रपूरहून बोलतो. हो सर, बोला. मी BSL मधनं व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलं जानेवारी 2020ला आणि मागच्या 2-2.5 महिन्यापासून रेकी सेशन सोबत रेग्युलर जॉईंट आहे. व्हेरी गुड. मला ते रेकी सेशन झाल्यानंतर दिवसभर खूप एनर्जेटिक वाटते आणि छोटे मोठे प्रॉब्लेम्स म्हणजे आता कधी जाणवत नाही. खूप छान, खूप छान. खूप छान. घाटबंदी ताई, काय सांगायचं आहे का? आम्हाला आधीपासनं रेकीचे खूप छान अनुभव आले. बरेचदा काय होतं की तिकडे यायची इच्छा होत असते, पोहऱ्याला पण येऊ शकत नाही, कारण की इकडे व्यस्त सगळं काम झाल्यामुळे. आणि मग तुम्हाला आम्ही फोन करतो, त्रास देतोय काका, डिस्टन्स रेकी पाठवा. तर आमचा आदित्य त्याला पण खूप, तो 100% फेथ करतो तुमच्यावर, खूप रिस्पेक्ट देतो. आणि आता मला सारखा म्हणत होता की पोहऱ्याला जाऊ, पण काय ते योग जुळून येत नाहीयेत. तर फायदा अगदी सुरुवातीपासूनच आहे. आणि म्हणजे एक्झाम मध्ये पण आम्ही तुम्हाला काका फोन करून सांगतो, रेकी पाठवा, चिन्मयची एक्झाम आहे. आणि त्याचा खरंच फायदा झालाय. चिन्मयच्या वेळेस तुम्ही रेकी पाठवली होती, तिला ती पूर्ण ती नागपूर डिस्ट्रिक्ट मधून आपल्या ह्या सेकंड मध्ये आहे, म्हणजे 99% तिला मिळाले होते. हा एक तुमचे ब्लेसिंग्स, तुमची रेकी ही पण काम करत असते त्याच्यावर. आणि खूप असं सकारात्मक ऊर्जा आपल्याला दिवसभर देत असते रेकी. पण मला आता सध्या काय झालं की मी फर्स्ट व्हॅक्सिन डोस घेतला तेव्हापासनं लेफ्ट हँडला फ्रॉझन शोल्डर झालाय. तर त्याचा पेन असते रात्रभर असा. तर त्याचा फिजिओथेरपी सुरू आहे सध्या. तर मला काही उपाय असेल तर तुम्ही सुचवा काका. हे 5 बोट असे करायचे आणि हे असं स्वीप करायचं, असं स्वीप करायचं, असं स्वीप करा. आणि त्याच्यासाठी आम्ही सिम्बॉल पण टाकतो, चोकुरे चोकुरे चोकुरे.
करेज करेज करेज, फायर ड्रॅगन फायर ड्रॅगन फायर ड्रॅगन, चोकुरे चोकुरे चोकुरे. ठीक होऊन जाईल, काही चिंता नाही. हे असं करत राहा. इथली अच्छा. अनवांटेड ऊर्जा काढून टाका. इथं ट्रिनिटी टाकता येईल. ट्रिनिटी ट्रिनिटी ट्रिनिटी. आणि मग एंटी क्लॉकवाईज सर्कल टाकून ते अनवांटेड ऊर्जा काढून टाकायची. मग ईश्वराचा प्रकाश भरायचा. रेनबो कलर तुम्ही तिथं भरा, फायदा होईल. थँक्यू काका. 50% आता दुरुस्त झाले. 50% साठी तुम्ही मेहनत करायची. बरं बरं. थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू जयश्री. थँक्यू पीसी सर, तुम्ही पण छान शेअर केलं. हा, इंगोले साहेब सांगायचे काही? हा, जय श्रीराम. जय श्रीराम. म्हटलं तप सेवा सुमिरनचं जे शिबिर आहे ते आम्ही पण 3 वर्षापूर्वी 19 साली भुसावळला केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं हे शिबिर आहे हेल्थच्या संदर्भात. आपल्या रेकीच्या साधकांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी आपल्या शहरात कुठे किंवा हे शिबिर जर लागलं तर जरूर अवश्य करावं. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं शिबिर आहे. आपण जे सांगता 10% एनर्जी भोजनातून मिळते. मी हे पुस्तक आपल्या समोर दाखवतो आहे. त्याचं नाव भोजन से शक्ती नाही अशा पद्धतीचं हे आहे. आणि मेरठला याचं इंटरनॅशनल ही संस्था आहे आणि मेरठहून या संस्थेचं कार्य चालतं. अशा प्रकारची हे पुस्तक यांचे मार्गदर्शक आहे आणि श्री रामचरित मानसावर आधारित यांची सगळी फिलॉसॉफी आहे. अतिशय उत्कृष्ट निर्मिती या साधनेच्या संदर्भात त्यांनी या पुस्तकातून केली आहे. माझ्या मिसेसला नेमकाच डायबेटीसचं निदान झालं आणि डायबिटीस खूप वर होती, 400 पर्यंत जायची आणि काहीतरी नंतरची 270-75 राहायची आणि नेमक्या गोळ्या सुरू झाल्या. आणि हे शिबिर आम्हाला कळलं तर आम्ही या शिबिरामध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की या गोळ्या सगळ्या फेकून द्या. पूर्णपणे बंद करा म्हणे. आम्ही सांगतोय, आम्ही तुमची जबाबदारी घेतोय म्हणे 7 दिवस. तर माझी मुलगी पण एमडी आहे आयुर्वेदिक, ती म्हणली असलं काही करू नका म्हणे, गोळ्या बंद वगैरे. पण तरी आम्ही आमच्या स्वानुभवावर त्या बंद केल्यात आणि 7 दिवस बंद करून त्यांनी ज्या प्रकारचा आहार आम्हाला दिला त्या पद्धतीचा उत्कृष्ट आहार, की जो आहार असं सांगतो की रात्री 8 वाजता पूर्णपणे व्यवस्थित जेवा आणि भाज्या जास्त आणि आपलं हे अन्न कमी घ्या आणि 16 तासाचं आपलं अंतर ठेवा 2 जेवणामध्ये. म्हणजे 20% आपलं अन्न धान्य आणि 80% भाज्या खा आणि नंतर 16 तासाचं अंतर ठेवा. मग 12:30-1लाच ते देत असत. कच्चा आहार घ्या, दिवसा कच्चा आहार घ्या आणि मध्ये 10 वाजता ज्यूस घ्या. तर विविध ज्यूस साठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं हे पुस्तक ज्यूसच्या संदर्भाचं निर्माण केलेलं आहे. तुम्ही घर बसल्या या अतिशय उत्कृष्ट पुस्तकाचा ज्यूस कसा बनवून घ्यायचा, कोणकोणत्या प्रकारच्या शरीराला आवश्यक असलेल्या भाज्या आणि याचा पानांचा ज्यूस आहे ते दिलेलं आहे मार्गदर्शन. उत्कृष्ट पुस्तक आहे. अगदीच काही नाही शिबिर करता आलं तर त्यांची पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न करून त्यातूनही आपण काही भाग आपल्या जीवनात उतरवू शकतो. अतिशय छान प्रकारचं हे शिबिर आहे आणि पूर्णपणे आध्यात्मिक आणि शारीरिक लेवलवर काम करणार हे आहे, संस्था आहे. फार चांगलं. आपल्या रेकीच्या साधनेशी जुळणार आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. छान माहिती दिली. धन्यवाद. अजून काय माहितीये का, जसं आपल्या घरी खूप सारं आपण भाजीपाला आणून ठेवतो आणि तो भाजीपाला संपायच्या पहिलेच दुसरा बाजार येतो आणि परत आणतो आणि मग ते सगळं फ्रीज जसं भरलं राहत, तसंच आपल्या शरीरातलं अन्न पचण्याच्या पूर्वीच आपण दुसरं जेवण करतो. सकाळी जेवतो, मग दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो आणि या पोटाला ओव्हरलोड करत राहतो आणि त्याच्यामुळे ते कधी कधी जसं आपल्या पोटा आपण जास्तीची शक्ती आई वेल में काम आहे इसलिए
इसलिए आपल्या शरीरात कुठेतरी फॅट जमा होते, परंतु ते फॅट डिझॉल्व करायसाठी आपण शरीराला वेळच देत नाही. आणि म्हणून आपल्या भारतीय परंपरेत हा जो उपवासाची परंपरा आहे ही अतिशय चांगली होती. तर आपण आपल्या पोटाला थोडीशी नाही थोडीशी तळण दिली पाहिजे. आणि हा जो 16 तासाचा उपवास आहे हा तर कोणीही करू शकते, कोणीही करू निश्चित. शकते याला. आणि हो. त्यावेळेस आपल्या शरीराला ऊर्जा मिळत नाही, ऊर्जा मिळत नाही, तर त्यावेळेस अनवॉन्टेड गोष्टीपासून ते ऊर्जा मिळवते. कॅन्सर सुद्धा यानं बरा होऊ शकतो. याला बरोबर. ऑटोफेजी असं म्हणतात. ऑटोफेजी म्हणजे आपल्या शरीरातल्या अनवॉन्टेड ऊर्जा पासून आपण ती ऊर्जा मिळवल्या जाऊ शकते. या ऑटोफेजी वर संशोधन करणाऱ्यांना आता नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. तर हा ऑटोफेजीचा प्रकार आहे आणि हा आपण करायला काहीही हरकत नाही. हप्त्या 15 दिवसातून 1 दिवस तरी उपवास करायला काही हरकत नाही. हे बस त्यांचं एक सूत्र आहे, सीजनल, रिजनल आणि ओरिजिनल खा. वाव. छान. हा आपल्या अतिशय सुंदर. आपल्या भारतीय परंपरेत त्यानं म्हटलंय हितभूक, ऋतुभूक, मितभूक. म्हणजे हो. हितकारी आहे जे ऋतुमानाप्रमाणे मिळणार आहे आणि कमी, हे असं आपण जर खाल्लं तर आपलं जीवन अतिशय चांगलं राहू शकते. फार चांगलं, फार चांगलं. धन्यवाद. खूप छान. थँक्यू. आतापर्यंत डायबिटीस नाहीये, नॉर्मल आहे पूर्ण. Very good. Yes. रेकी साधना चालू आहे. रेकी साधना चालू आहे ना त्याच्यासोबत. आणि ते दोघाही मुळे छान. आणि ॲलोपॅथीची गोळीची आवश्यकता अजिबात भासली नाही नंतर. चला, फार फार चांगलं. खूप छान. खूप धन्यवाद. छान. अजून कोणाला काही सांगायचं आहे? हो, भरपूर लोक आहेत काका. कोणाचं तरी नाव सिंधुताई काय बोलाल तर खूप बरं होईल. शकुंतला ताई आहेत, रणजित सर आहे, साहिल सर आहे, संगीता मॅडम. शकुंतला ताई आहेत एक अजून. बोला कोणीतरी तुम्ही बोला. अनम्यूट करावं लागेल ताई, अनम्यूट करा स्वतःला. चला, वेळ निघत आहे. जरी संडे आहे तरी पण वेळ चालला. हो. सांगा काहीतरी. दीपा मॅडम, रामटेके, देवकन्या मॅडम. काय हरकत नाही. 5:50 झाले आहे काका. हा. आता आपण समाप्तीकडे वळूया. चला, एक हात दोन्ही हात असं डोक्याच्या मागे आणा. एकच मिनिट. शकुंतला ताईनी, सॉरी काका, शकुंतला ताईनी चालतंय. अनम्यूट केलं आहे. सांगा please शकुंतला बोला. ताई. कारण आपल्याला सगळ्या साधकांचे अनुभव पण खूप महत्वाचे आहेत. ते आपल्याशी रोज जुळतात, त्यामुळे आणि त्यांचे तुम्ही अनुभव. जेपर्यंत बोलत नाही तेपर्यंत समजणार नाही ना काय होऊन राहिलं. शकुंतला ताई बोला. हा हा बोलते. हो, बोला ताई. नमस्कार. नमस्कार. हा, मी आपल्या साधनेशी जुळून आहे 3 महिने झाले. वाव, व्हेरी गुड. मला पाहिजे तर आजार म्हणजे जे काय नाही आहे ते माझ्याकडे आहे असं म्हणायचं आहे. हा, तर मला आता या रेकीचं असं आठवतं की माझं जेव्हा 2009 मध्ये बायपास झालंय. ओके. बायपास झालेला आहे 2009 मध्ये ऑक्टोबर. तर तेव्हा रेकीचे एक शिक्षक होते आमच्या बाजूला. आणि ते माझ्या मुलीला म्हणायचे की ताई, तू मला सांगितलं असतं आधी तर मी ऑपरेशन होऊ दिलं नसतं. अच्छा. तर मला आता ते असं आठवतं रेकी करताना की खरोखरच आपण त्यांना सांगायला पाहिजे होतं का. पण परमेश्वराच्या कृपेने आजपर्यंत माझी तब्येत ठीक आहे आणि मला डायबिटीसही आहे. पण आता त्याच्यावरती या रेकीमुळे काय फायदा झालेला आहे हे मी रक्त चेक करून आपल्याला सांगू इच्छिते.
नक्की. बाकी रोजचा दिवस हा फ्रेश, अगदी दिवसभर फ्रेश मी राहते आणि सर्व कामांमध्ये तयार असते, की काही म्हणजे थकवा वगैरे येत नाही. ठीक आहे. नमस्कार. Very well. फार चांगलं. खूप आणि छान. हे जर तुम्ही करत राहाल, रेकीची साधना करत राहाल, तर तुमची शुगर लेवल सुद्धा नॉर्मल येईल. त्याच्यासाठी थोडासा नैसर्गिकरित्या तयार झालेला आहार म्हणजे भाजीपाला, फळं हे जर तुम्ही वाढवले तुमच्या जेवणात, गोड फळं घेतले तर तुमची शुगर लेवल नॉर्मल वर येईल. आपल्या बरेच गैरसमज आहेत आणि आपले डॉक्टर लोक त्याला खत पाणी टाकतात, गोड फळं खायला बंद करतात, बंद सांगतात. तर गोड फळांमध्ये फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात आहे. गोड फळं जर आपण भरपूर खाल्ली तर आपली ग्लुकोज लेवल कमी होऊ शकते. म्हणून जेवणाच्या पूर्वी ऍटलिस्ट पूर्ण जर फॉलो नाही करू शकलो तर जेवणाच्या पूर्वी जर आपण गोड फळं घेतली तरी आपली डायबिटीस म्हणजे शुगर लेवल नॉर्मल येऊ शकते. चला. बरोबर. मी तेच फक्त म्हणते. हा. बोला ताई. फक्त एकच काळजी घ्यावी लागेल आपल्या सगळ्यांना, कारण आता पेस्टिसाइड असतं ना फ्रुट्स आणि भाज्यांमध्ये, तर म्हणजे आपण जेव्हा वापरायच्या आधी ऍटलीस्ट अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये, सैंधव नमक मिठामध्ये किंवा तुरटीचं जे पाणी असतं ना त्यात आपल्याला भिजत ठेवावं लागेल आणि नंतर मग धुवून आपण आरामात खाऊ शकतो साल काढून. म्हणजे ते जास्त सेफ आहे. तशी बोला काय ते सारी शकुंतला ते काही तुम्ही बोलणार होते. नाही. ठीक आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू ताई. थँक्यू. हा काका आपण कंटिन्यू करूया. येस. चला आता आपण समाप्तीकडे वळूया. पाठीच्या त्रासासाठी दोन्ही हात असे वर घ्या. हरिओम दादा. हरिओम. हा, तुम्हाला काही सांगायचं? बोला. नाही, हा अगदी उत्साहपूर्वक कार्यक्रम आपला चालतो आणि बरेच साधक जुडतात आणि खूप मिळतं जुळतं सायन्स आहे आपला. तर आज जे आपण सांगितलं दादा की रेकीमध्ये जे फायर एलिमेंट, अर्थ एलिमेंट, आकाश एलिमेंट, जल तत्व सर्व सांगितले की नाही, तर याचं थोडस रिपीट करता येईल का म्हटलं? हे हो रिपीट करता येईल. रेकी म्हणजे पृथ्वी सांगितलं. हा, रेकी ही पृथ्वी तत्वाची शक्ती आहे. हे पृथ्वी तत्व जर आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात असलं तर आपले मानसिक, शारीरिक, भावनिक हे सगळे आजार आपण ठीक करू शकतो. रेकीचा प्रवाह सकाळच्या वेळेस कमी गरम, दुपारी अजून गरम, संध्याकाळपर्यंत खूप गरम होते. जशी जशी पृथ्वी तापत जाते तसा हा रेकीचा प्रवाह सुद्धा वाढत जातो. दुसरी शक्ती आहे सकारा. सकारा ही अग्नितत्वाची शक्ती आहे. सकारा अग्नितत्वाची शक्ती ज्यावेळेस तुमच्या हातातून प्रवाहित होते त्यावेळेस आपल्या शरीरात असलेले अनवॉन्टेड ऊर्जा जळून जाते. आपल्या शरीरातले ब्लॉकेजेस जळून जातात. आपल्या शरीरातल्या बिमारीला आपण अक्षरशः जाळून टाकू शकतो. जसं अग्नीमध्ये सोनं टाकलं तर त्या सोन्यामध्ये असलेला मिक्सचर जळून जाते, खाद जळून जाते, त्याच्यातला लाख वगैरे जळून जाते. तसंच ह्या सकारा शक्तीनं आपल्या शरीरातल्या अनवॉन्टेड ऊर्जा जळून जातात. हे सकारा शक्ती ऍक्सिडेंट नंतर सपाटून काम करते. समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि हे तुम्ही साधक लोक जर तिथं असले आणि ही सकारा शक्ती जर तुमच्या हातातून प्रवाहित झाली तर मोडलेलं हाड किंवा मल्टिपल फ्रॅक्चर सुद्धा फारच लवकर जुळू शकतात. आपल्यामध्ये अशी शक्ती आहे, सेल्फ प्रिपेरिंग कॅपॅसिटी आहे. याच्यात ही सकारा शक्ती जी आहे ही इतकी जबरदस्त आहे की तुमचा मोडलेला हाड जुळू शकते. माझा हात इथं तुटला होता आणि नुसता असा हात ठेवून तो जुळून गेला. मला असं वाटलं, मग 3 दिवसात तो पूर्ण बरा झाला. बरा झाल्यानंतर परत मी मस्ती करायला लागलो आणि योगा प्राणायाम शिकवायला गेलो. इथून 50 किलोमीटरवर 4 व्हीलर चालवत गेलो तर त्याला कुठंतरी आठ पडला. मग परत दुखायला लागलं. परत एक्सरे केला तर तुटलं. त्याच्यानंतर मात्र महिनाभर रेस्ट केली आणि
तर तो दुरुस्त झाला. नुसता हात लावल्यानं तो दुरुस्त होऊ शकतो. तर ही अशी जबरदस्त शक्ती ही सकारा शक्तीनं ऍक्सिडेंट नंतर सपाटून काम करते. आणि तिसरी शक्ती सोफियल ही जलतत्वाची शक्ती आहे. हे जलतत्व प्रवाही आहे आणि अतिशय थंड आहे. हे जलतत्वाची शक्ती ज्यावेळेस आपल्या शरीरातून प्रवाहित होते तर आपले सेक्शुअल हिलिंग होते आणि मानसिक आजार बरे होतात. आपलं सध्याचं सायन्स म्हणते की 95% डिसीजेस आर सायकोसोमॅटिक. पहिले बिमारी सायकी मध्ये येते, नंतर ती सोमामध्ये येते. तर मनावर याचा इलाज होतो आणि हे लवकर हिलिंग होते. आणि चौथी शक्ती आहे एंजेलिक लाईट. एंजल म्हणजे होते देवदूत, एंजेलिक लाईट म्हणजे देवदूतांची शक्ती. ते हे देवदूतांची शक्ती ही वायू आणि आकाश तत्वाची शक्ती. हे करण्यासाठी आम्ही काय करतो, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर वेगळं करतो. तर सूक्ष्म शरीर जे आहे, सूक्ष्म शरीर 2 तत्वाचं बनलेलं असते, वायू आणि आकाश तत्वाचं. हे शरीर आपल्या शरीरापासून वेगळं केल्यानंतर सूक्ष्म शरीरावर देवदूत काम करतात आणि स्थूल शरीरावर आम्ही गंमतचं काम करतो. जसं हार्ट मध्ये काही ब्लॉकेजेस असेल तर आपण ओपन हार्ट करतो आणि ते ब्लॉकेजेस लिलिया काढून टाकतो. किंवा कुठं समजा किडनी स्टोन आहे तर आम्ही गंमतचं तिथं चिरा मारतो आणि तिथला स्टोन काढून टाकतो. गाल स्टोन असेल तर गंमतचं तिथं चिरा मारून तिथं चाळणी टाकतो आणि गॉल ब्लॅडर मधून ते स्टोन बाहेर काढतो आणि मग शिवल्यासारखं करतो आणि तिथं शक्तीने भरतो. आणि त्याचबरोबर देवदूत आपल्यावर काम करत असतात आपल्या सूक्ष्म शरीरावर आणि सूक्ष्म शरीर ते क्लीन करतात. मग सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर जोडलं जातं आणि पेशंट लवकर बरा होतो. आज किडनी स्टोन असेल तर 3 दिवसानंतर किडनी स्टोन गायब होतो. किंवा आज हार्ट मध्ये ब्लॉकेजेस असतील, त्या हार्ट मधले ब्लॉकेजेस लिलिया काढल्या जाऊ शकतो. आता हे पब्लिकली जर सांगायला गेलं तर माझ्यावर लोक केस करतील. हे लॉबी इतकी स्ट्रॉंग आहे का ते आपल्यावर केस करतील, म्हणून आपण हे पब्लिकली काही सांगत नाही. तर पण हे खरी गोष्ट आहे. आमच्याकडे कितीतरी हार्ट पेशंट असेच लिलिया दुरुस्त झाले आहेत. म्हणजे हार्टचं ऑपरेशन करायला 4 लाख रुपये लागतात, 4.5 लाख रुपये लागतात आणि रेकीचा साधक हा जो आहे लिलिया त्याला दुरुस्त करू शकतो. हार्ट मधले बायपास करू शकतो किंवा तिथले ब्लॉकेजेस काढू शकतो. असा कोणताही आजार नाही जो आपलं शरीर दुरुस्त करू नाही शकत. आपल्या शरीरामध्ये सेल्फ हिलिंग कॅपॅसिटी आहे. हीच कॅपॅसिटी ला मध्यनजर ठेवून विश्वरूप राय चौधरी नुसत्या डाएटच्या आधारे पेशंटला बरं करत आहेत. तर असो, एंजेलच्या पुढचं दादा, एंजेलिक लाईट एंजलच्या द्वारे हे हील होते. एंजलच्या द्वारे आपण हील करू शकतो. तर हे 4ही शक्ती आहेत. रेकी, रेकी, सकारा, सोफियल आणि एंजेलिक. सोफियलला सिलेस्टियल फायर म्हणतात किंवा जलतत्वाची शक्ती आणि एंजेलिक लाईट हे वायू आणि आकाश तत्वाची शक्ती आहे. एंजल्सच्या द्वारे हिलिंग. तर हे सुद्धा करता येतं. आणि ह्या मानसिक लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. आणि इव्हन तुम्ही ज्यावेळेस ऑटो सजेशन करतो आपण, ऑटो सजेशन जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःला ठीक करू शकता. चला, आपण हे जे इथं जे काही करतो हे ऑटो सजेशनच ठीक करतो. चला, धन्यवाद. 6 वाजले. चित्राताई, हो, आपण एनर्जी बॉल करूया. चला, एनर्जी बॉल करूयात. 6 वाजले. हो, दोन्ही हाथ खोला, जिह्वा को ऊपर चिपकाइए, सांस भरते हाथ ऊपर, सांस छोड़ते नीचे, गहरे लंबे सांस,
अंदर ही अंदर अजपा जाप। नेक्स्ट, दोन्ही हात मधोमध, सांस भरत बाहर, सांस छोड़ दे अंदर। नेक्स्ट, हाथों को घुमाइए। गहरे लंबे सांस, साथ में अजपा जाप। रिवर्स करो। देखो क्या बनाया आपने। आपके हाथों में एक एनर्जी का बॉल तैयार हो गया। जहां भी तकलीफ है उस एनर्जी को ले लीजिए। सर में तकलीफ है, सर के ऊपर रखे। चोकुरे 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 चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, जोनर जोनर जोनर। जिनको सर दर्द है सर के ऊपर रखे। जिनको सीने में तकलीफ है सीने के ऊपर हाथ रख सकते। चोकुरे 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 चोकुरे, हार्ट हार्ट हार्ट। अनुभव करे मेरे दोनों लंग्स सुचारू रूप से काम कर रहे। मेरा हार्ट सुचारू रूप से काम कर रहा है। मेरा शरीर स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो गया। अगर शरीर में कहीं वायरस, बैक्टीरिया, प्रोटोजुआ या कहीं ग्रोथ है तो उसे अभी के अभी निकाल के बाहर करे। रिलीज 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 रिलीज। अनुभव करे ईश्वर पिता की असीम कृपा प्रसाद से मेरा पूरा शरीर दिव्य शक्ति से भर रहा है और मेरे अंदर की अनवांटेड ऊर्जा, वायरस, बैक्टीरिया, प्रोटोजुआ, अनवांटेड ग्रोथ निकल गई है। मैं शुद्ध पवित्र हो गया। चोकुरे 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 चोकुरे, हार्थ हार्थ हार्थ। ब्रह्मांड से दिव्य पिरामिड नीचे नीचे उतर रहा है और पूरा रेनबो कलर का प्रकाश पिरामिड के रूप में मेरे पूरे शरीर में फैल गया है। मेरे शरीर का रोम रोम ईश्वरी शक्ति से भर गया। मैं हेल्दी, वेल्दी, हैप्पी हो गया। चोकुरे चोकुरे चोकुरे, फायर ड्रैगन फायर ड्रैगन फायर ड्रैगन। चोकुरे चोकुरे चोकुरे। महसूस करे मेरा पूरा मेरुदंड ईश्वरी शक्ति से भर गया है। मेरे सर्वाइकल, थोरैसिक,
एब्डोमिनल, लंबार वर्टेब्रा पूर्णतः स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो गए। चोकुरे चोकुरे चोकुरे, मारा मारा मारा, चोकुरे चोकुरे चोकुरे। ईश्वर पिता सुख का सागर, सुख के सागर के हम बच्चे सुखदेव है। आई एम हैप्पीएस्ट पर्सन। चोकुरे चोकुरे चोकुरे। मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार, चोकुरे चोकुरे चोकुरे। महसूस करे मेरा बैंक बैलेंस बढ़ रहा है, धन धान्य संपत्ति पैसा मेरे पास सुचारू रूप से आ रहा है। पैसा ये भी एनर्जी है। अब हाथों की ध्यान मुद्रा करे, प्यार से ओंकार गाएंगे, ईश्वर का प्यारा नाम ओम। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। खाली ओंकार करने से हमारी जिंदगी खुशनुमा हो जाएगी। सभी कामना सभी इच्छाएं पूर्ण होगी। मोक्ष दायिनी ओंकार करने से मुक्ति जीवन मुक्ति मिलेगी। महसूस करे ये ओंकार के पवित्र प्रकंपन मेरी भारत भूमि पर फैल रहे हैं। यहाँ रहने वाले सभी लोग सुखी हो गए।
हाथ जोड़ लीजिए. We thankful to all who have been participated in the healing. Those who want to stay, they can stay with much love and light. Those who want to live, they can live with much love and light. Thank you all. ईश्वर पिता की असीम कृपा प्रसाद से हम बच्चे माला माल हो गए. ईश्वर पिता की असीम कृपा हम पर बरसी, जिससे हमारा शरीर तथा मन शुद्ध पवित्र हो गया. ईश्वर पिता तथा उनके सभी देवी देवताएं, सभी एंजल्स का तहे दिल से स्वागत, आभार है, शुक्रिया है. आप सभी महानुभाव जो भी जुड़े, आपके कारण आज की साधना बहुत अच्छी रही. आप सभी ने जो अनुभव शेयर किए, आपके अनुभव से बाकी लोग भी लाभान्वित होंगे. जिन्होंने अनुभव शेयर नहीं किए, अगले वक्त जरूर शेयर करेंगे. ईश्वर पिता आपकी झोली खुशियों से भर दे, आपका संसार फले फूले, हर पल हर घड़ी आप तरक्की करते रहे. यही ईश्वर से प्रार्थना, यही कामना. थैंक यू काका. ओम शांति काका जी. थैंक यू. काका जी. ओम शांती काका. ओम शांती काका. ओम शांती. ओम शांति. ओम शांती काका जी. ओम शांति. शांती. थँक्यू काका. Thank you.